आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवयाची खीर बनवणार आहोत। तर शेवयाची खीर बनवण्यासाठी मी इथे दूध, शेवया घेतलेली आहे, त्याचबरोबर साखर, इथे किशमिश, बदाम आणि काजू घेतलेली आहे व इथे मी विलायची बारीक करून घेतलेली आहे व त्याचबरोबर 2 लवंग घेतलेले आहेत। आता आपल्याला हा दूध उकळायला ठेवायचा आहे, म्हणजे या दुधाला छान असं गरम करून घ्यायचं आहे। कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे आपल्याला दूध। आणि त्यानंतर आता आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत। आता शेवया आपण हे तेलामध्ये टाकलेले आहेत, तुम्ही तेलाऐवजी तूप पण यूज करू शकता आणि त्या शेवयांना छान असं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे हे परततच राहायचं आहे आपल्याला, नाहीतर हे जळणार। बघू शकता या प्रकारे छान असं परतून हे भाजून घ्या। काही वेळानंतर बघू शकता या शेवयाचा कलर चेंज झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये ते साखर टाकून घेऊया। साखर टाकून घ्यायची आहे आणि साखर टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे, छान यांना भाजून घ्यायचं आहे। हे साखर थोडी थोडी वितळणार याच्यामध्ये आणि त्या साखरेचा टेस्ट जो आहे तो शेवयामध्ये छान असं मिळणार। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याला हे सुखे मेवे म्हणजेच काजू, बदाम, किशमिश टाकून घ्यायचं आहे व विलायची पावडर व हे लवंग पण टाकून घ्यायची आहे आणि यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या, छान भाजून घ्या, जेणेकरून ते काजू बदाम पण छान असं भाजून जाणार। आणि त्यानंतर बघू शकता हा दूध पण छान असं उकळलेला आहे। आता आपल्याला हा दूध त्यांच्यामध्ये टाकायचं आहे। बघू शकता हा दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं दूध टाकून आधी छान असं परतून घ्या आणि नंतर बाकीचं उर्वरित दूध टाकून घ्या त्याच्यामध्ये। बघू शकता आता मी हा सर्व दूध इथे टाकलेली आहे आणि आता आपल्याला याला थोडा वेळ ठेवायचा आहे उकळी येईपर्यंत। थोड्या वेळानंतर बघू शकता पहिल्याच उकळीला आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायची आहे। बघू शकता हे शेवया रेडी झालेले आहेत, शेवयाची खीर गॅस बंद केलेली आहे आपण। आता ही शेवयाची खीर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। बघू शकता काय मस्त अशी आपली शेवयाची खीर रेडी झालेली आहे। ही खीर खायला खूपच चविष्ट, खूपच टेस्टी लागते आणि खूप कमी वेळात, म्हणजे आपण ही खीर फक्त 5 मिनिटात, 4 ते 5 मिनिटात बनवू शकतो। खूपच टेस्टी लागते, एकदा तरी नक्की बनवून बघा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।